नमस्कार. तुम्हा सर्वांचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचा वीकली अनालिसिस करणार आहोत. त्या आठवड्यामध्ये मार्केट कुठपर्यंत जाऊ शकतं किंवा काय अपॉर्च्युनिटीज आपल्याला भेटू शकतात. लॉंग टर्म मध्ये मार्केट आता डाऊन ट्रेंडिंग झालंय का रिव्हर्सल होण्याचे चान्सेस आहे. चला हे सर्व पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. निफ्टीचा वीकली चार्ट जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला एक हॉल्ट लोअर लेवलला मार्केट हॉल्ट करताना दिसतंय. मार्केटनी डोजी टाईपची कॅन्डल एक बनवलेली आणि कम्प्लिटली ह्या वीक मध्ये जिथं मार्केट ओपन झालतं तिथंच मार्केटनी क्लोजिंग दिलेली. बियर्सनी मार्केट खाली न्यायचा प्रयत्न केला आणि बायर्सनी वरती न्यायचा प्रयत्न केला. दोघांचीही ताकद इक्वल एकदम पडल्यामुळं ह्या आठवड्यात आपल्याला मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारची मुवमेंट दिसली नाही. ज्या काही छोट्या मोठ्या मुवमेंट दिसतात तेवढ्याच. तर काय इथून मार्केट रिव्हर्सल होऊ शकतं का, हा सगळ्यात मोठा सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे. तर ह्याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये शोधून घेऊ. तर चला आपण एकदा ट्रेंडकडे पाहून घेऊया. ट्रेंड एक्झॅक्ट काय म्हणतोय. मार्केटचा ओव्हरऑल ट्रेंड हा अजूनही डाऊन ट्रेंड मध्ये. तुम्ही जर पाहताल तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एक लोअर हाय मार्केटमध्ये बनलेले दिसतात आणि लोअर लोचं सुद्धा फॉर्मेशन मार्केटचं चालू आहे. आता ह्या ठिकाणी फक्त लोअर लो त्या ठिकाणी बनलेलं आहे. याच्या खाली मार्केट एक दिवस क्लोजिंग दिलं, त्याच्यानंतर मार्केटनी परत एकदा वरती जायचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर परत थोडं खाली येऊन क्लोजिंग दिलं. पण बाकीच्या गोष्टी पाहता मार्केटला डेली चार्ट वरती जर आपण ही खालची ट्रेंड लाईन जर एक मार्क केली तर आपल्याला ह्या ठिकाणी एक पुलबॅक दिसतोय आणि ह्या ठिकाणी एक पुलबॅक होताना आपल्याला दिसतोय. म्हणजे मार्केटमध्ये आता आपल्याला एक नॅरो ट्रेंड पाहायला भेटू शकतो, जो पुढे जाऊन मोठ्या अप ट्रेंड मध्ये किंवा एका मोठ्या डाऊन ट्रेंड मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. तर तो कुठपर्यंत जाऊ शकतो. आता आपण जर विचार जर केला निफ्टीला जर खाली यायचं जर असेल तर पहिले डेली कॅन्डल वरती मार्केटला ही ट्रेंड लाईन ब्रेक करावं लागेल. खालची ट्रेंड लाईन ब्रेक केल्यानंतर मार्केटला एक रिटेस्ट देऊन जर ही ट्रेंड लाईन वरून प्राइस ऍक्शन कंटिन्यू जर झाली, उदाहरणार्थ सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी जर मार्केट ऍटलिस्ट 50% ह्या कॅन्डलच्या खाली ओपनिंग जर झाली आणि हे जर कंटिन्यू जर होत असेल तर एक ट्रेड आपल्याला 22,900च्या आसपास येताना दिसल. आणि जर 22,900च्या खाली ह्या लेवलच्या जर खाली मार्केट निघायला लागलं, इथून जर ह्या लाईनच्या खाली ह्या एरियातून बाहेर पडायला जर लागलं तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये निफ्टीमध्ये एक मोठे टार्गेट भेटू शकते डाऊन साइड साठी. आणि जर मार्केटनी काही दिवस इथं आलं ह्या ट्रेंड लाईन वरून परत एकदा सपोर्ट घ्यायचा प्रयत्न केलं आणि ह्या हायच्या वरती जर कधी क्लोजिंग दिलं ह्या ट्रेंड लाईनला सपोर्ट घेऊन, तर आपल्याला मार्केटमध्ये फर्स्ट लेवल 23,650च्या आसपास किंवा ह्या रेंज मध्ये हे जे लेवल मार्क केलेले आहेत ह्या लेवलच्या फर्स्ट टार्गेट आपलं हे राहील. आणि त्याच्यानंतर जर मार्केटला कंटिन्यू परत वरती जायचं असेल तर ह्या ट्रेंड लाईन वरून सपोर्ट घेऊन रिटर्न निघणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपल्याला मार्केट कोणत्या साईडला पहिले ब्रेकआउट देत आहे हे पाहणं गरजेचं आहे. जर खालच्या साईडला जर ब्रेकआउट देत असेल तर एक अलर्ट आपल्याला जर एक वीकली कॅन्डल जर पाहिली तर आपण इथे एक डिसिजन घेऊ शकतो की ह्या आठवड्यात मार्केटनी आपल्याला अलर्ट राहायला सांगितलंय. कारण मार्केटनी कोणत्या साईडला जायचं हे डिसिजन घेतलेलं नाहीये. मार्केट इथून वरती सुद्धा जाऊ शकतं, आयदर खाली सुद्धा जाऊ शकतं. वरती गेलं तर डेली चार्टवर आपल्याला जो काही हा ट्रायंग्युलर पॅटर्न दिसतोय
आणि ही नॅरो रेंज जी होताना जर दिसतीये, तर ह्या नॅरो रेंज मधून जेव्हा मार्केट बाहेर पडत खालच्या साईडला किंवा वरच्या साईडला, त्याच्यानंतर आपल्याला एक एक्सप्लोजिव्ह मूव्ह भेटणार आहे. तर त्याच्यामुळं आता आपल्याला मार्केटमध्ये नेक्स्ट वीक मध्ये अलर्ट राहून काम करायचंय. कदाचित ह्याच जर रेंज मध्ये मार्केट जर अडकलं आणि ही जर रेंज नॅरो होत गेली, तर आपल्याला मार्केट ऍट द एंड परत एक डोजी कॅन्डल बनताना दिसू शकते. आयदर ती ग्रीन असू शकते नाहीतर रेड असू शकते, पण एक डोजी कॅन्डल आपल्याला ही अशा टाईपची पाहायला भेटू शकते. ह्या आठवड्यात हे एक्झॅक्ट अशी झालेली, पण नेक्स्ट वीक मध्ये अशा टाईपची एक कॅन्डल आपण पाहायची अपेक्षा करतोय. कारण मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, जर मार्केट कोणत्याही टाइम फ्रेमला ट्रेंडिंग होऊन एक किंवा दोन कॅन्डलच्या आसपास हॉल्ट करतं आणि त्याच्यानंतर ज्या साईडला ब्रेकआउट देतं हॉल्ट कॅन्डल नंतर, त्याच्यानंतर तो होणारा ब्रेकआउट हा एक्सप्लोजिव्ह असतो, म्हणजे एक मोठा ब्रेकआउट असतो. तो कोणत्याही साईडला होऊ शकतो, ट्रेंडच्या बरोबरही होऊ शकतो, त्या ट्रेंडच्या अपोजिट साईडला सुद्धा होऊ शकतो. यू टर्न सुद्धा मार्केट तिथून घेऊ शकतो. तर त्याच्यामुळं आपल्याला जर अजून एक आठवडा डोजी कॅन्डल ह्याच रेंजमध्ये जर भेटली आणि त्यातली त्यात पॉझिटिव्ह डोजी कॅन्डल जर चांगली भेटली, हॅमर जर भेटली, पॉझिटिव्ह हॅमर जर भेटली, तर आपण असं समजू शकतो की वरच्या साईडला मार्केट परत एकदा निघायची तयारी करतंय. पण ही ट्रेंड लाईन खूप इम्पॉर्टन्स आहेत. आता दोन ट्रेंड लाईन ज्या आपल्याला खालच्या आणि वरच्या साईडला जे भेटलेल्या आहेत, त्याच्यानंतर आपलं एक्झॅक्ट डिसिजन मार्केट बद्दल होईल. तर चला आता आपण एकदा बँक निफ्टी पाहून घेऊया. आता बँक निफ्टी मध्ये जर पाहिलं तर आपल्याला एक ग्रीन डोजी कॅन्डल जर भेटली आणि लास्ट जो सपोर्ट आपण मार्क केलता, हा आपण सपोर्ट आता मार्क केलेला आहे. मार्केटनी प्रिव्हियस लो सगळे ब्रीच केलेले आणि लास्ट वीक मध्ये आपण जे एक डिसाइड केलं होतं तसं एक ट्रेंड पण भेटलेली, आपल्याला एक हॉल्ट कॅन्डल इथं भेटलेली आहे. आता मार्केट ह्या कंडिशन मध्ये इथं काय करू शकतं, तर मार्केट कदाचित जर वीकली कॅन्डल जर पाहिली तर हा हाय किंवा याच्या 50% कुठं ना कुठं एकदा रिटेस्ट करायचा प्रयत्न करू शकतो. तर चला आपण एकदा ट्रेंड पाहून घेऊया. कारण वीकलीवर एक साइडवेज मार्केट मधून एक ब्रेकआउट भेटून त्याच्यानंतर एक हॉल्ट कॅन्डल भेटली. कदाचित ह्या लेवलला सुद्धा मार्केट ह्या लोजला टेस्ट करायला सुद्धा कदाचित वरती येऊ शकतं ह्या आठवड्यामध्ये. तर चला आपण एकदा ट्रेंड ॲनालिसिस करून घेऊया प्रॉपर. जर निफ्टीचा ट्रेंड जर आपण पाहिला तर हा ट्रेंड डाऊन ट्रेंड कन्फर्मिंग. आता ज्या काही अपॉर्च्युनिटीज आपल्याला शोधायच्या निफ्टीमध्ये त्या सर्व सेल ऑन राईज पाहिजे. आता जर इथं पाहिलं तर लास्ट 3-4 दिवसापूर्वी मार्केट इथं थांबलं होतं, त्याच्यानंतर शार्प फॉल दिला, सेम लेवलला मार्केट आलं, एक स्टॉप घेतला, वरती आलं आणि परत एकदा फॉल झाला. तर आता नेक्स्ट फॉल जर कॅप्चर करायचा असेल किंवा हा फॉल जर कंटिन्यू होणार असेल तर ही जी लेवल आहे मार्केटमध्ये छोट्या टाइम फ्रेमवरची, ही लेवल ब्रीच होणं, हा प्रिव्हियस वीकचा जो ह्या वीकचा जो लो आहे हा ब्रीच होणं खूप गरजेचं आहे. आता कदाचित आपल्याला जर मार्केट इथून डायरेक्टली जर खाली आलं तर ह्या लेवलला जर सपोर्ट घेताना जर दिसलं किंवा हॉल्ट करताना 48,100च्या लेवलच्या आसपास जर हॉल्ट घेताना जर दिसलं तर कदाचित बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला एक रिव्हर्सल पाहायला भेटू शकतो आणि तो रिव्हर्सल साधारणतः 50,000च्या लेवल पर्यंत जाऊ शकतो. तर त्याच्यामुळं इथून जर मार्केट रिव्हर्स होणार जर असत, कारण तशी सिच्युएशन दिसत नाहीये, जर आपल्याला रिव्हर्सल प्लॅन करायचं जर असत तर ऍटलिस्ट ह्या हायच्या वरती मार्केट जर निघलं तर एक शार्प बाईंग आपल्याला मार्केटमध्ये 50,000च्या लेवल पर्यंत दिसू शकते. आयदर जर मार्केटनी
48,000 ची लेवल ब्रीच केली तर खालच्या साईडला एक शार्प मुवमेंट आपल्याला भेटू शकते. म्हणजे बँक निफ्टी मध्ये आपल्याकडे 2 लेवल आहे. ट्रेंड डाऊन आहे. डाऊन ट्रेंड मध्ये कंटिन्युअसली आपण विचार करतो की ट्रेंड बरोबर चाललं पाहिजे. तर डाऊन ट्रेंड जर आपल्याला फ्लॅट ओपनिंग किंवा थोडीशी गॅप डाऊन ओपन होऊन जर मार्केट 48,000च्या खाली निघताना जर दिसलं तर नेक्स्ट वीक मध्ये आपल्याला बँक निफ्टी मध्ये एक शार्प फॉल पाहायला भेटू शकतो. आणि जर 48,000च्या वरती मार्केटनी स्वतःला होल्ड केलं तर 50,000ची एक लेवल आपण येताना पाहू शकतो. आणि ह्या रेजिस्टन्स एरियामध्ये वरती जर इथून आलं तर आपल्याला काही नेगेटिव्ह जर सिनारिओ जर दिसला तर इथं ट्रेड करणं योग्य राहील. कारण इथून एक फॉल आलता, प्राइस ऍक्शन बनवून मार्केटनी एक नवीन लो लावला होता. तर त्याच्यामुळं हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपण याला म्हणू शकतो. त्याच्यामुळं जर मार्केटनी एक रिव्हर्सल जर घेतला, ह्या रिव्हर्सल मध्ये ट्रेड प्लॅन नाही झाली तरी चालत. तुम्ही हा रिव्हर्सल ड्रॉप जरी केला तरी हरकत नाही. कारण जर इथून तुम्हाला परत प्रॉपर ट्रेंडच्या साईडनी ट्रेड जर भेटली तर तुम्हाला याच्यात जास्त मोठा फॉल बँक निफ्टीमध्ये पाहायला भेटू शकतो. त्याच्यामुळं ह्या 2 लेवल्सवर तुम्हाला लक्ष देणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून प्रॉपर एंट्री आणि प्रॉपर एक्झिट तुम्हाला भेटल आणि तुम्ही एक चांगली मोमेंट कॅप्चर करू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक नक्की द्या. धन्यवाद.